हळदी कुंकवाला जायचं आहे आणि रात्रीच्या जेवणाचं टेन्शन नाही असं झालं तर किती बरं होईल ना. आज माझ्यासोबत असंच झालं. विचारच करत होते रात्रीच्या जेवणाची बेसिक तयारी करून जाते म्हणजे आल्यावर पटापट स्वयंपाक होईल. पण तेवढ्यातच मंदिरातून प्रसादासाठी निमंत्रण आलं होतं. मग अगोदर छान छान आवरून घेतलं आणि प्रसाद घेण्यासाठी झालो अगोदर, कारण की 6ची 6:30ची वेळ होती प्रसादाची. ते म्हणतात ना, अगोदर पोटोबा नंतर विठोबा, तसंच काहीसं झालं. अगोदर जेवण केलं आणि नंतर मग विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. गर्दी कमी झाली होती तोपर्यंत. त्यानंतर मैत्रिणीकडे आलो हळदी कुंकवाला. मैत्रीण दारातच उभी होती स्वागताला. खूप छान आणि सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. खूपच सुंदर, पाहून मनाला एकदम छान वाटत होतं. त्यानंतर ना मस्त असं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. तिळगुळ गप्पा गोष्टी तर होणारच. आता हळदी कुंकू म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा एक विरंगुळाच आहे. हे सगळं झाल्यानंतर फोटोज व्हिडिओज तर झालेच पाहिजेत. मग ते पण करून आलोत घरी. त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त असं कडक चहा बनवला होता आणि आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.